चला तर मंडळी, आज तुम्हाला तोंडी लावण्यासाठी एक छानशी अशी रेसिपी दाखवते। तर त्याच्यासाठी इथे मी धने घेतलेले आहेत पॅनमध्ये, पाहू शकता। अगदी ही रेसिपी अगदी मल्टी टास्किंग आहे, तुम्ही ती कशाबरोबरही खाऊ शकता। अगदी चपाती बरोबर म्हणा, भाकरी सोबत म्हणा, अथवा डाळ भातासोबत, पराठ्यासोबत अशी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे पॅनमध्ये मी धने थोडेसे ड्राय रोस्ट करत आहे, पाहू शकता। आपले धने व्यवस्थित ड्राय रोस्ट झालेले आहेत। तर त्यासोबत आपण लगेचच याच्यामध्ये व्यवस्थित ड्राय रोस्ट करून झालेले आहेत। आपण आता हे काढून घेऊया, जेणेकरून ते थंड होतील। आता आपल्याला याबरोबरच इथे थोडेसे इथे मेथी दाणे मी घेतलेले आहेत आणि हे थोडे राई आहे, राईचे दाणे आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर इथे बडीशोपही आहे। आपल्याला हे सर्व ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं हलकं असं ड्राय रोस्ट करायचं आहे, जास्त आपल्याला लाल करायचं नाही आहे, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर आपल्याला घालवता येईल। इथे मी हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। हिरव्या मिरच्याही अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून मी कोरड्या केल्या होत्या आणि त्याही आपल्याला थोड्याशा अशा गरम करायच्या आहेत। त्याचबरोबर इथे आल्याचे तुकडे आहेत, इथे मी आलंही अगदी व्यवस्थित असं थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे लसूणही आहे। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे इथे सामग्री घेऊ शकता। तुम्हाला कितपत हे ठेवायचं आहे, कितपत आपल्याला पाहिजे आहे, तर इथे तुम्ही घेऊ शकता। इथे मी 100 ग्राम या मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडे 10-15 जास्त असतील असे लसूण आणि अद्रकचा तुकडा आहे। अगदी 1.5 ते 1.25 इंचाचा अद्रकचा तुकडा आहे आणि इथे जवळजवळ 50 ते 60 लसणाच्या पाकळ्या असतील। तर ते एवढं मी सगळं ड्राय रोस्ट केलेले आहे। आता आपला जो धने धने राई आणि याचा मसाला आहे, तो इथे मी बारीक मिक्सरमधून काढलेला आहे, पाहू शकता। हा आपला आचारी मसाला झालेला आहे। आपल्याला हे तुम्हाला मी एका प्रकारचं लोणचं दाखवत आहे। तर इथे मी हे हिरवी मिरची आणि हेही चांगलं व्यवस्थित असं थोडंसं मिक्सरला लावून घेतलेलं आहे, पाहू शकता मंडळी। जे आपण व्यवस्थित थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलं होतं ते। तर आपण इथे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचं छान अशी तोंडी लावण्यासाठी एक लोणचं बनवत आहोत, इन्स्टंट असं। इथे मी थोडंसं तेल गरम करत आहे तडका पॅनमध्ये। आपल्याला तेल टाकायचं आहे, इथे मीठ टाकायचं आहे, मीठ टाकलेलं आहे। मीठ जरा तुम्ही जास्तीचंच टाका, कारण हे लोणचं आहे, त्याच्यामध्ये मिठाचा वापर जास्तच होतो। तर इथे मीठही मी टाकलेलं आहे, पाहू शकता। त्याचबरोबर आपला हा वाटून घेतलेला मसाला जो होता, आपण दरदरीत वाटला होता, जरासा असा कोर्स असा, तर तोही मी इथे टाकलेला आहे, पाहू शकता। धने, राई, बडीशोप आणि थोडीशा मेथी दाणे। आता इथे मी थोडीशी आमचूर पावडर टाकत आहे, थोडीशी इथे कलोंजी टाकत आहे, कांद्याची सीड, इथे आमचूर पावडर मी टाकलेली आहे, थोडी कांद्याची सीड टाकलेली आहे आणि हे प्रिझर्व करण्यासाठी इथे मी शिरक्याचा वापर केलेला आहे। व्हिनेगर म्हणजे आपलं व्हाईट व्हिनेगर हेही टाकलेलं आहे। हा शिरका टाकल्यावरती तुम्हाला हे जास्तीत जास्त दिवस हे लोणचं टिकून राहू शकतं, अगदी फ्रीजच्या बाहेरही। अगर तुम्ही फ्रीजच्या आतमध्ये बाटलीमध्ये, पॅक बाटलीमध्ये भरून ठेवलं तर तुम्हाला ते
1-1.5 महिना तरी टिकेल. आणि असं जर तुम्ही बाहेर जरी ठेवलं तरी तुम्हाला ते चांगले 2-3 आठवडे तरी टिकू शकतं. म्हणून त्यासाठी मी विनेगरचा वापर केलेला आहे. इथे गरम तेल मी टाकलेलं आहे, थोडंसं कडकडीत असं वरून. आणि आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी भन्नाट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही बघा, अगदी मस्त असं सुहास सुटलेला आहे मस्त. आणि हे मी ड्राय रोस्ट करण्यामागे एक हे आहे, कारण खाताना आपल्याला जास्त ठसका लागू नये हिरव्या मिरचीचा आणि अद्रकचा. याच्यासाठी मी थोडा ड्राय रोस्ट करून घेतला होता. तर त्याच्यासाठी तुम्ही ड्राय रोस्ट करून घ्या सगळं, थोडंसं अगदी त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत. तर इथे आपली ही छानसं अशी अद्रक मिरचीची आणि लसणाची आपली रेसिपी तयार झालेली आहे. हे एक प्रकारचं लोणचंच आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे जास्त बिहार UP साईडला हे बनवून असं ठेवतात. आणि हे पराठ्याबरोबर किंवा तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता, अगदी भाकरीसोबतही खाऊ शकता, अगदी छान लागतं. शिवाय साधा तुम्ही खिचडी भातासोबतही खाऊ शकता. हे तुम्ही प्रवासामध्येही नेऊ शकता. अगदी भाजीला काय नसलं तर तुम्ही हा वापर करू शकता याचा तोंडी लावण्यासाठी. अगदी तोंडाची चव वाढवणारा हा रेसिपी आहे. तोंडाची चव वाढवणारा हा लोणचा आहे. तर तुम्ही बघा, नक्की करा आणि मला नक्की सांगा